शाळा रंगवली होती जिल्हा परिषदची आणि तिथेसुद्धा तुम्हाला माहीत आहे गरिबाचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं वेगळं. आज निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर धर्म, जात, झेंडे, रंग नेते बिलकुल खचकून मागं लागलेले आहे. उधाण येतं जातीच्या आणि धर्माच्या नावावर आणि मग महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून निवडणुका जिंकतात. पुन्हा नाइंसाफी होते शेतकरी मजुरासोबत. ती होऊ नये म्हणून आम्ही म्हणतोय का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. धर्म आणि जात सांगू नका. ते सांगाल तर मत भेटणार नाही. भूमिका मतदारांनी घ्यावं याच्यासाठी माझ्याच घराची भिंत मी रंगवतो आहे आणि सरकारला सांगत आहो का तुम्ही या मुद्द्यावर बोललेत तर मग सोबत राहू. निवड बोलू नाही तर अंमलबजावणी केली पाहिजे. स्वामीनाथन आयोग मंजूर होऊन म्हणजे स्वीकारून किंवा तो स्वीकारलं तर नाहीच पण तो मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला पण तो काँग्रेस स्वीकारू शकली नाही. 50% नफा धरून भाव देऊ शकला नाही. भाजपनं तर हातही लावला नाही आणि मग 50% धरून भाव भेटत नाही तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये करा म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. शेतकरी थोडे सुखाचे दिवस पाहिल. ते पण करत नाही आहे. शेतकरी मजुरांसाठी खास करून शेतमजुरांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ तयार केलं पाहिजे. त्याचं जीवन सुकर करण्याचं काम केलं पाहिजे. इकून तिकून शेतकऱ्याचे पोरगं शिकतात, मेरिटमध्ये येतं, पेपरला गेलं तर पेपर फुटतं. पैसे देऊन नोकरीवर लागण्याचे प्रकार वाढत चाललेले आहे. निराशा हाती येतं आणि युवकांची आत्महत्या होत आहे. म्हणून युवा धोरण चांगलं आणि पेपर फुटीचा कायदा लगेच मंजूर केला पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत जर असं काही घोळ झाला तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे. कारण तो युवकांचं जीवन उद्ध्वस्त करतं. त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि दिव्यांगासाठी 3,000 रुपये महिना 5% निधी केंद्र आणि राज्यानं खर्च करत नाही तो खर्च करावा. ह्या सगळ्या मागणी घेऊन आम्ही समोर जात आहोत. तुम्ही जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचं वाताहत झालं. आपण आज आमच्या खासदार गेल्या रंगपंचमी करायला पण मजुराचे पैसे 3 महिन्यापासून भेटत नाही. कसा रंग खेळणार ते? कशी पुरणपोळी खाणार आहे? तुम्ही पोट भरून जाणार तिकडे आणि त्याचं पोटच खाली आहे, उपाशी आहे. एकतर मजुरी वाढली नाही आणि मजुरी 3 महिने भेटत नाही तर हे फार चुकीचं आहे. आमदार खासदाराचे पगार, कलेक्टरचे पगार 5 तारखेला होतं. अपंग दिव्यांग बांधवाचे पगार 3-3 महिने, मजुराचे पगार होत नाही, विधवा भगिनीचे होत नाही. याचा निषेध केला पाहिजे. आज फिनले मिल बंद आहे. 1000 तरुण बेरोजगार झाले. शकुंतला धावली नाही, विमान उडालं नाही आणि संत्रा आणि सोयाबीन, कापूस आणि तूर हा उत्पादक शेतकरी पुरा तफा झालेला आहे. केंद्राच्या धोरणापुढं आता मरण जवळ करावं असं वाटते आणि ही स्थिती खरं तर बदलण्याचं काम आम्ही करू. ही साडीची होळी केली त्याला मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतोय का 17 रुपयाची 20 रुपयाची साडी वाटून लोकशाहीचं पतन करणारी लोक काही तयार होत असेल तर त्याचं पतन हनन आपण केलं पाहिजे. त्या लोकांचं खरं तर खांद्यावर उचलून घेऊन त्यांना नाचावं असं मला वाटतंय. कारण पैसा सत्ता हे समीकरण झाले आणि बगर पैशाचा माणूस कार्यकर्ता आता आम्ही पाहतो या निवडणुकीतून हद्दपार होतं की काय हे भीती वाटतं. म्हणून त्यांना खरं तर मानाचा मुजरा अर्पण करतो.